आजकाल आपण दररोज ऐकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI माणसाच्या नोकऱ्या खाणार आहे. रोबोट्स माणसाची जागा घेत आहेत. पण तुम्ही कधी असा शांतपणे विचार केला आहे का की जेव्हा कॉम्प्युटर आणि अल्गोरिदम माणसापेक्षा जास्त हुशार होतील तेव्हा या जगात माणसाची नेमकी काय किंमत उरेल? जेव्हा माणसाला काम करण्याची गरजच उरणार नाही तेव्हा माणूस आपला वेळ कसा घालवेल? आपण मानव आज एका अशा वळणावर उभे आहोत जिथून आपले भविष्य अत्यंत भयानक पण तितकेच रोमांचक असणार आहे. आज आपण एका अशा जगप्रसिद्ध आणि डोळे उघडणाऱ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने भविष्याचा एक अत्यंत स्पष्ट आणि अंगावर काटा आणणारा आरसा जगासमोर उभा केला आहे. या पुस्तकाने जगभरातील शास्त्रज्ञ, राजकीय नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना विचार करायला भाग पाडले आहे. या महान आणि अत्यंत गाजत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे होमो ड्यूस आणि याचे लेखक आहेत या शतकातील सर्वात कुशाग्र विचारवंत आणि इतिहासकार युवाल नोआ हरारी. त्यांचे सॅपियन्स हे आधीचे पुस्तक तुम्ही नक्कीच ऐकले असेल, ज्यामध्ये त्यांनी मानवाचा भूतकाळ सांगितला होता. पण या होमो ड्यूस या पुस्तकात त्यांनी मानवाचा भविष्यकाळ सांगितला आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांची आणि बदलांची आधीच जाणीव करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका. चला तर मग भविष्याच्या या अत्यंत रहस्यमय आणि वेगाने बदलणाऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत अभिमानास्पद पण विचार करायला लावणाऱ्या सत्याने होते. हरारी सांगतात की गेल्या हजारो वर्षांपासून मानवाचे फक्त 3च सर्वात मोठे शत्रू होते. ते 3 शत्रू म्हणजे दुष्काळ, महामारी आणि युद्ध. प्राचीन काळापासून माणसाला याच 3 गोष्टींची सर्वात जास्त भीती वाटायची. कधी पाऊस पडला नाही की हजारो लोक उपाशी मरून जायचे. कधी प्लेग किंवा कॉलरासारखी महामारी आली की पूर्ण गावेच्या गावे नष्ट व्हायची. आणि कधी 2 राजांमध्ये युद्ध झाले की लाखो लोकांची कत्तल व्हायची. पण मित्रांनो, आज 21व्या शतकात विज्ञानाच्या मदतीने माणसाने या 3ही शत्रूंवर जवळपास पूर्णपणे विजय मिळवला आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण आज जगात उपाशी राहिल्यामुळे जितके लोक मरत नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक जास्त खाल्ल्यामुळे आणि लठ्ठपणामुळे मरत आहेत. आज कुपोषणा इतकाच मोठा धोका ओव्हरईटिंग म्हणजेच जास्त खाण्याचा आहे. आज जगात कोणत्याही संसर्गजन्य आजाराने जितके लोक मरत नाहीत त्यापेक्षा जास्त लोक म्हातारपणाने मरत आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज युद्धात जितके लोक मारले जात नाहीत त्यापेक्षा जास्त लोक साखरेमुळे होणाऱ्या आजारांनी आणि स्वतः आत्महत्या करून मरत आहेत. थोडक्यात सांगायचे तर आज बारूद म्हणजेच गन पावडरपेक्षा माणसाला साखरेचा जास्त धोका निर्माण झाला आहे. जेव्हा माणसाने या 3 जुन्या शत्रूंवर विजय मिळवला आहे तेव्हा आता माणसाचे पुढचे ध्येय काय असणार आहे? कारण माणसाचा मेंदू कधीच शांत बसू शकत नाही. त्याला नेहमी काहीतरी नवीन हवे असते. हरारी सांगतात की 21व्या शतकात मानवाचे 3 नवीन ध्येय असणार आहेत आणि ती ध्येय अत्यंत मोठी आणि देवांनाही आव्हान देणारी आहेत. ती 3 ध्येय आहेत अमरत्व, अमर्याद आनंद आणि देवत्व. याचाच अर्थ असा की माणूस आता होमो सॅपियन्स म्हणजेच एक हुशार प्राणी या पातळीवरून होमो ड्यूस म्हणजेच एक देव बनण्याच्या मार्गावर निघाला आहे. सर्वात आधी आपण अमरत्वाचा विचार करूया. प्राचीन काळापासून आपण मृत्यूला देवाचा निर्णय किंवा निसर्गाचा नियम मानत आलो आहोत. पण आजचे आधुनिक विज्ञान मृत्यूला देवाचा निर्णय मानत नाही. शास्त्रज्ञांच्या मते मृत्यू हा फक्त एक तांत्रिक बिघाड म्हणजेच टेक्निकल फेल्युअर आहे. जेव्हा हृदयाचे पंपिंग थांबते किंवा कॅन्सरच्या पेशी वाढतात तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. आणि प्रत्येक तांत्रिक बिघाडावर काहीतरी तांत्रिक उपाय नक्कीच असतो. आज गुगलसारख्या मोठ्या कंपन्या कॅलिको नावाच्या प्रोजेक्टवर
अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत, ज्याचा उद्देश माणसाचे वय वाढवणे आणि मृत्यूवर विजय मिळवणे हा आहे. येत्या काही दशकांमध्ये जे लोक प्रचंड श्रीमंत आहेत ते लोक कदाचित 150 किंवा 200 वर्ष जगू शकतील. ते नॅनो टेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून स्वतःच्या शरीरातील आजार वेळेआधीच नष्ट करू शकतील. दुसरे मोठे ध्येय आहे अमर्याद आनंद. माणसाला नेहमी वाटते की नवीन घर घेतले, नवीन गाडी घेतली किंवा मोठी नोकरी मिळाली की आपण कायमचे आनंदी होऊ. पण तसे कधीच होत नाही. कारण आनंदाचा संबंध पैशाशी किंवा वस्तूंशी नसून तुमच्या मेंदूतील रासायनिक क्रियांशी असतो. जेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायने तयार होतात तेव्हाच तुम्हाला आनंद मिळतो. भविष्यात विज्ञानाचा वापर करून माणूस अशी औषधे किंवा असे तंत्रज्ञान विकसित करेल ज्यामुळे त्याला कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज न लागता तो सतत आनंदी अवस्थेत राहू शकेल. माणूस स्वतःच्याच भावनांना हॅक करायला शिकेल. आणि तिसरे सर्वात भयानक ध्येय आहे देवत्व. माणसाला आता फक्त निरोगी राहायचे नाहीये, तर त्याला सुपर ह्युमन म्हणजेच महामानव बनायचे आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून भविष्यात पालक आपल्या जन्माला येणाऱ्या बाळाचे डिझाईन स्वतः करू शकतील. त्यांना बाळाचे डोळे निळे हवे आहेत की काळे, त्याची बुद्धिमत्ता किती असावी, त्याला कोणतेही अनुवांशिक आजार असू नयेत याची निवड ते एका कॅटलॉगमधून करू शकतील. माणूस सजीवांची निर्मिती करायला लागेल, जे काम आजवर फक्त देवाचे मानले जायचे. म्हणूनच या पुस्तकाचे नाव होमो ड्यूस आहे, ज्याचा अर्थ होतो मानवरूपी देव. पण या देव बनण्याच्या नादात माणसासमोर एक अत्यंत मोठे आणि भयंकर संकट उभे राहणार आहे. ते संकट म्हणजे द युजलेस क्लास, म्हणजेच निरुपयोगी वर्ग. मित्रांनो, जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि ट्रॅक्टर तसेच गाड्यांचा शोध लागला तेव्हा घोड्यांची काय अवस्था झाली? घोड्यांना नवीन नोकऱ्या मिळाल्या नाहीत, तर घोडे पूर्णपणे निरुपयोगी झाले. त्यांची गरजच उरली नाही. हरारी एक अत्यंत कडू सत्य सांगतात की भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समुळे बहुतांश माणसांची अवस्था त्या घोड्यांसारखीच होणार आहे. आज आपल्याला वाटते की फक्त मजुरांचे किंवा ड्रायव्हर्सचे काम धोक्यात आहे, पण तसे नाहीये. आज AI अतिशय अचूकपणे डॉक्टरांसारखे आजारांचे निदान करू शकते. AI वकिलांसारखे हजारो पानांचे कायदे काही सेकंदात वाचून केसची तयारी करू शकते. AI नवीन गाणी बनवू शकते आणि उत्तम चित्रेही काढू शकते. मग जेव्हा हे अल्गोरिदम माणसापेक्षा जास्त स्वस्त, जास्त वेगाने आणि जास्त अचूकपणे काम करतील, तेव्हा कंपन्या माणसांना नोकरीवर का ठेवतील? याचा परिणाम असा होईल की जगात एक प्रचंड मोठा असा वर्ग तयार होईल ज्याची अर्थव्यवस्थेला आणि लष्कराला कोणतीही गरज नसेल. हा वर्ग आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या पूर्णपणे निरुपयोगी होईल. जेव्हा समाजाला तुमची गरजच नसते तेव्हा समाज तुमची किंमत करणे सोडून देतो. हा भविष्यातील सर्वात मोठा आणि स्फोटक प्रश्न असणार आहे. पुस्तकाचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इंटेलिजन्स आणि कॉन्शियसनेस म्हणजेच बुद्धिमत्ता आणि जाणीव यातील फरकावर आहे. आपल्याला नेहमी वाटते की काम करण्यासाठी बुद्धिमत्तेसोबतच जाणीव आणि भावना असणे गरजेचे आहे. पण हरारी सांगतात की विज्ञानाने आता बुद्धिमत्ता आणि जाणीव यांना वेगळे केले आहे. एक स्वतः चालणारी कार म्हणजेच सेल्फ ड्रायव्हिंग कार कोणत्याही मानवी ड्रायव्हरपेक्षा जास्त सुरक्षितपणे गाडी चालवू शकते. त्या कारला माणसासारख्या भावना नसतात. ती कार कधीच दारू पित नाही, ती कधीच थकत नाही आणि ती कधीही मोबाईलवर बोलत गाडी चालवत नाही. तिच्याकडे भावना नाहीत, पण तिच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आणि अचूकता आहे. भविष्यातील जगाला भावनांची किंवा मानवी जाणीवेची गरज नाही. त्यांना फक्त अचूक बुद्धिमत्तेची गरज आहे.
आणि ती बुद्धिमत्ता AI कडे आहे. त्यामुळे माणूस आपल्या भावनांचा आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा जो अहंकार बाळगतो तो भविष्यात पूर्णपणे मोडीत निघणार आहे. या सर्व बदलांमुळे भविष्यात एक नवीन धर्म उदयास येणार आहे. या धर्माला लेखकाने डेटाडिझम असे नाव दिले आहे. डेटाडिझम म्हणजेच माहितीचा किंवा डेटाचा धर्म. शेकडो वर्षांपूर्वी लोकांचा असा विश्वास होता की सर्व सत्ता देवाच्या हातात आहे आणि देव सांगेल तसे आपण वागले पाहिजे. त्यानंतर मानवतावाद म्हणजेच ह्युमॅनिझम आला, ज्याने सांगितले की माणसाच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. तुमच्या हृदयाचे ऐका, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. पण आता आपण डेटाडिझमच्या युगात प्रवेश करत आहोत. डेटाडिझम सांगतो की या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही फक्त एक डेटा आहे. तुमच्या भावना, तुमचे प्रेम, तुमचा राग हे सर्व काही फक्त डेटा आणि अल्गोरिदम आहेत, जे तुमच्या मेंदूत काम करत असतात. आज आपण स्वतःहून आपला सर्व डेटा गुगल, फेसबुक आणि ॲपल सारख्या कंपन्यांना फुकट देत आहोत. आपण कुठे जातो, काय खरेदी करतो, कोणाशी बोलतो आणि कोणते व्हिडिओ बघतो हे सर्व त्या कंपन्यांच्या अल्गोरिदमला माहिती असते. तुम्ही स्वतःला जितके ओळखत नाही त्यापेक्षा जास्त गुगल आणि ॲमेझॉनचे अल्गोरिदम तुम्हाला ओळखतात. आज आपण कोणती फिल्म बघायची हे नेटफ्लिक्सचा अल्गोरिदम ठरवतो. कुठे जायचे हे गुगल मॅप्सचा अल्गोरिदम ठरवतो. भविष्यात हे अल्गोरिदम इतके प्रगत होतील की ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कोणते करिअर निवडले पाहिजे, तुम्ही कोणाशी लग्न केले पाहिजे आणि तुम्ही कोणाला मत दिले पाहिजे. समजा तुम्हाला 2 मुलांमधून एकाची जीवनसाथी म्हणून निवड करायची आहे. तुम्ही गुगलच्या अल्गोरिदमला विचाराल की मी कोणाशी लग्न करू? गुगलचा अल्गोरिदम तुम्हाला सांगेल की माझ्याकडे तुमच्या जन्मापासूनचा सर्व डेटा आहे. तुमचा DNA, तुमचे हार्ट रेट, तुमचे सर्व ईमेल्स आणि तुमचे विचार मला माहिती आहेत. माझ्या अचूक गणितानुसार तुम्ही पहिल्या व्यक्तीसोबत 87% जास्त आनंदी राहाल. आणि मित्रांनो, तो अल्गोरिदम माणसाच्या भावनांपेक्षा जास्त अचूक निर्णय घेईल. जेव्हा आपण आपले सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या अल्गोरिदम्सना देऊ, तेव्हा मानवी स्वातंत्र्याचा आणि मानवी जीवनाच्या खऱ्या अर्थाचा अंत होईल. माणूस फक्त या महाकाय डेटा नेटवर्कमधील एक लहानसा आणि बिनमहत्त्वाचा भाग बनून राहील. तर मित्रांनो, युवाल नोआ हरारी यांच्या होमो ड्यूस या अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या पुस्तकाचा हा संपूर्ण सारांश आपल्याला काय शिकवतो? हे पुस्तक भविष्याची भविष्यवाणी करत नाहीये, तर ते आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देत आहे. तंत्रज्ञान हे वाईट नाहीये, पण जर आपण त्याचा विचारपूर्वक वापर केला नाही तर ते आपल्याला पूर्णपणे गुलाम बनवू शकते. जेव्हा मानवाचे लक्ष फक्त अमर्याद शक्ती आणि अमरत्व मिळवण्याकडे असते, तेव्हा तो त्याच्या स्वतःच्याच विनाशाला आमंत्रण देत असतो. आपल्याला हे ठरवावे लागेल की आपण तंत्रज्ञानाचा वापर आपल्या भल्यासाठी करणार आहोत की आपण स्वतःला या तंत्रज्ञानाच्या स्वाधीन करणार आहोत. जर अल्गोरिदम सर्व काही करू शकतात, तर माणसाचे या पृथ्वीवरील खरे काम काय आहे हे आपल्याला नव्यानं शोधावे लागेल. माणूस म्हणून आपली खरी ताकद आपल्या भावना, आपली सहानुभूती आणि एकमेकांबद्दलचे प्रेम यातच दडलेली आहे, जी ताकद कोणताही रोबोट कधीही मिळवू शकत नाही. तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये भविष्याबद्दलचा कोणता विचार सर्वात जास्त धक्कादायक आणि भीतीदायक वाटला? निरुपयोगी वर्ग म्हणजेच युजलेस क्लास तयार होण्याची संकल्पना तुम्हाला खरी वाटते का? हे अगदी मोकळेपणानं मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला भविष्याचा वेध घेणारा विज्ञान आणि मानवी सायकोलॉजीचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं आवडला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रासोबत आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जे आज फक्त सोशल मीडियावर टाइमपास करत आहेत आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या सुनामीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
कदाचित तुमचा एक शेअर त्यांना भविष्यासाठी तयार होण्यास आणि काहीतरी नवीन शिकण्यास प्रवृत्त करू शकेल. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे समृद्ध करणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या अत्यंत दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे जेव्हा मी असाच एखादा नवीन आणि पॉवरफुल व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची पहिली नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. नवीन तंत्रज्ञान नक्की शिका, पण त्यासोबतच तुमची माणुसकी आणि तुमचे विचार करण्याची स्वतंत्र क्षमता नेहमी जिवंत ठेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.